आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युजेस ऑफ वुड हॅव. वुड हॅव म्हणजे काय आणि वुड हॅवचा उपयोग वाक्यामध्ये कसा केला जातो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वुड हॅवचा पहिला उपयोग आहे माझ्याजवळ असते. म्हणजे भूतकाळात आपल्याकडे एखादी वस्तू असती असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण वुड हॅवचा वापर करतो. बघा, वाक्याचं स्ट्रक्चर असं होतं, सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस नाऊन. एक्झाम्पल बघा, माझ्याजवळ गाडी असती. आय वुड हॅव अ कार. आय आहे सब्जेक्ट, त्यानंतर वुड हॅव आणि त्यानंतर नाऊन उरलेलं वाक्य. म्हणजे माझ्याजवळ गाडी असती. आय वुड हॅव अ कार. आता बघा, इथं असं वाक्य आहे, माझ्याजवळ पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. पण ते जर आपल्याला असं सांगायचं असतं, माझ्याजवळ एक पुस्तक असतं, म्हणजे आता आहे माझ्याजवळ एक पुस्तक असतं, हे भूतकाळाबद्दल बोललेलं वाक्य आहे. त्यावेळेस माझ्याजवळ असतं असं जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण वुड हॅवचा वापर करतो. आय वुड हॅव अ बुक. आय वुड हॅव अ बुक. त्यांच्याकडे पैसे असते. दे वुड हॅव मनी. दे वुड हॅव मनी. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. आता बघा, याच वाक्याचं जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असेल तर त्याच्याकडे पैसे असते आणि त्याच्याकडे पैसे नसते. दे वुड नॉट हॅव मनी. दे वुड नॉट हॅव मनी. या ठिकाणी फक्त वुड नंतर नॉट वापरला जातो. किंवा वुड ऐवजी आपण वुडंट असं देखील वापरू शकतो. दे वुडंट हॅव मनी. दे वुडंट हॅव मनी. या ठिकाणी वुड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे वुडंट. हे आहे निगेटिव्ह वाक्य. आता बघा, जर आपल्याला या वाक्याचा प्रश्न बनवायचा असेल तर या ठिकाणी असं वाक्य आहे, त्यांच्याकडे पैसे असते. त्याचा प्रश्न असा होईल, त्यांच्याकडे पैसे असते का? त्यांच्याकडे पैसे असते का? वुड दे हॅव मनी. वुड दे हॅव मनी. या ठिकाणी बघा, फक्त वुड वाक्याच्या सुरुवातीला वापरला जातो, त्यानंतर सब्जेक्ट वापरला जातो. वुड दे हॅव मनी. वुड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य ते. वुड दे हॅव मनी. यालाच आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. हे पॉझिटिव्ह सेंटेन्सचा आपण प्रश्न बनवलेला आहे. आता बघा, निगेटिव्ह सेंटेन्सचा प्रश्न बनवायचा असेल तर त्यांच्याकडे पैसे नसते. त्यांच्याकडे पैसे नसते का? त्यांच्याकडे पैसे नसते का? वुड दे नॉट हॅव मनी. वुड दे नॉट हॅव मनी. हा आहे वुड हॅवचा पहिला उपयोग. आता बघूयात वुड हॅवचा दुसरा उपयोग, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी. वाक्याचं स्ट्रक्चर असं होतं, सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपल्याला V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म वापरावा लागतो. तो घरी आला असेल. अशी शक्यता आहे की तो घरी आला असेल. ही वुड हॅव कम होम. ही वुड हॅव कम होम. या ठिकाणी बघा, कम हा वर्ब आहे. कमचा तिसरा फॉर्म पण कमच आहे. कम, केम, कम आणि कमिंग. आपल्याला या ठिकाणी कमचा तिसरा फॉर्म वापरायचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी कम वापरलेला आहे. ही वुड हॅव कम होम. तो घरी आला असेल. तो खेळला असेल. तो खेळला असेल. ही वुड हॅव प्लेड. ही वुड हॅव प्लेड. ती राजला भेटली असेल. ती राजला भेटली असेल. शी वुड हॅव मेट. सॉरी, इथे ना
शी वूड हॅव मेट राज. शी वूड हॅव मेट राज. मीट म्हणजे भेटणे, त्याचा थर्ड फॉर्म आहे मेट. तू तुझं काम केलं असेल. तू तुझं काम केलं असेल. यू वूड हॅव डन युअर वर्क. यू वूड हॅव डन युअर वर्क. डू म्हणजे करणे, त्याचा तिसरा फॉर्म आहे डन. डू, डीड, डन, तिसरा फॉर्म आहे डन. त्यांनी पैसे दिले असतील. त्यांनी पैसे दिले असतील. दे वूड हॅव पेड मनी. दे वूड हॅव पेड मनी. आता बघूयात वूड हॅवचा तिसरा उपयोग. काहीतरी झालं असतं किंवा केलं असतं असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस देखील आपण वूड हॅवचा वापर करतो. बघा वाक्य. मी वेळेवर आले असते पण माझी बस चुकली किंवा सुटली. मी वेळेवर आले असते पण माझी बस चुकली. I would have come on time. I would have come on time, but I missed the bus. I would have come on time, but I missed the bus. राम तिला भेटला असता पण ती गावाच्या बाहेर होती. राम तिला भेटला असता पण ती गावाच्या बाहेर होती. राम would have met her, but she was out of town. Ram would have met her, but she was out of town. Town म्हणजे गाव. नेटवर्क नव्हते नाहीतर मी तुला कॉल केला असता. नेटवर्क नव्हते नाहीतर मी तुला कॉल केला असता. There was no network. There was no network. Otherwise म्हणजे नाहीतर. Otherwise I would have called you. There was no network. Otherwise I would have called you. मी तुला भेटायला आले असते पण मला उशीर होत होता. मी तुला भेटायला आले असते पण मला उशीर होत होता. I would have come to meet you, but I was getting late. I would have come to meet you, but I was getting late. आता बघूयात वूड हॅवचा चौथा उपयोग. म्हणजेच कंडिशनल टाईप असेल तेव्हा देखील आपण वूड हॅवचा वापर करतो. वाक्याचं स्ट्रक्चर बघा कसं होतं. इफ प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर दुसरं वाक्य असतं. सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. जर तुम्ही मला मदत मागितली असती तर मी तुम्हाला मदत केली असती. जर तुम्ही मला मदत मागितली असती तर मी तुम्हाला मदत केली असती. If you had asked me for help, I would have helped you. If you had asked me for help, I would have helped you. जर त्यांनी सामन्यासाठी तयारी केली असती तर त्यांनी तो जिंकला असता. जर त्यांनी सामन्यासाठी तयारी केली असती तर त्यांनी तो जिंकला असता. If they had prepared for the match, they would have won it. If they had prepared for the match, they would have won it. Won, विन म्हणजे जिंकणे, त्याचा थर्ड फॉर्म आहे ओन. जर तू जास्त मेहनत केली असती तर तुला परीक्षेत चांगले गुण मिळाले असते.
जर तू जास्त मेहनत केली असती तर तुला परीक्षेत चांगले गुण मिळाले असते. इफ यू हॅड वर्क हार्डर यू वूड हॅव स्कोर्ड बेटर इन द एक्झाम. इफ यू हॅड वर्क हार्डर यू वूड हॅव स्कोर्ड बेटर इन द एक्झाम. बघा आपण वूड हॅवचा उपयोग कशा प्रकारे केला. वूड हॅवचा पहिला उपयोग माझ्याजवळ असते. माझ्याजवळ एखादी वस्तू आपल्याजवळ असते असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण वूड हॅवचा वापर करतो. पहिला उपयोग बघितला, माझ्याजवळ असते. त्यामध्येच पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, तसंच त्यांचा प्रश्न कसा बनवायचा म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे देखील बघितला. त्यानंतर दुसरा उपयोग बघितला, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता सांगण्यासाठी. त्यानंतर तिसरा उपयोग बघितला, काहीतरी झालं असतं, केलं असतं असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण वूड हॅवचा वापर करतो. त्यानंतर चौथा उपयोग बघितला, कंडिशनल टाईपसाठी. वूड किंवा वूड बीचा वापर केव्हा करतात हे जर बघायचं असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये वूडचा वापर आणि वूड बीचा वापर कधी केला जातो याबद्दल सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.